सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमा सुद्धा आहे। तर आपल्याला आपल्या घरात अनंत चतुर्दशीचा मी जो काल व्हिडिओ टाकलेला आहे तो पाहून जर का तुम्हाला व्रत करता येत असेल किंवा अनंताचा धागा आपल्या हातात बांधायचा असेल तो व्हिडिओ जाऊन नक्की तुम्ही बघा। तर आपल्याला उद्या आपल्या घरात भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर किंवा गणपती बाप्पांच्या समोर किंवा माता लक्ष्मीच्या समोर हा एक असा उपाय करायचा आहे ज्याने आपल्या घरातल्या ज्या काही कामांमध्ये अडथळे येत असतील किंवा घरात अखंड लक्ष्मी नांदायला हवी असेल किंवा गरिबी संपायला हवी असेल तर त्यासाठी हा उपाय एकदम प्रभावी आहे। एक सुपारीचा उपाय आहे। सुपारी ही माता लक्ष्मीला आणि गणपती बाप्पांना अतिशय प्रिय अशी ही सुपारी आहे। सुपारी आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक पूजेत सुपारीचा वापर केला जातो। शिवाय विड्याच्या पानांचा सुद्धा वापर केला जातो। त्यामुळे ह्या विड्याच्या पानाचं आणि सुपारीचं अत्यंत महत्त्व आपल्या पूजेत दिलेलं आहे आणि ही पूजा करत असताना आपल्याला पानाचा आणि सुपारीचा सुद्धा वापर करायचा आहे। हा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा, पण हा उद्याचा जो उपाय आहे हा तुम्हाला नक्कीच करायचा आहे। आपल्या कामात बऱ्याच लोकांना अडथळे निर्माण होत असतात किंवा आपण जे ठरवलेलं काम असते ते पूर्णत्वास जात नसतं किंवा आपल्या उद्योग व्यापारात आपल्याला कधीही यशप्राप्ती होत नसते आणि मग आपण हताश आणि निर्बळ होत असतो। जर असं तुमच्यासोबत होत असेल तरी पण तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पण कुठलाही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत। आता काय करायचं आहे उद्या, तर उद्या कुठल्याही वेळेला तुम्हाला हा उपाय करता येईल। उद्या शुभ दिवस आहे, अनंत चतुर्दशी आणि शिवाय पौर्णिमा। पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक नाही अनेक उपाय करायचे असतात। शिवाय त्या दिवशी कुठलीही सेवा आपण केली तर सेवा पूर्णत्वास जाते, कारण उद्याची पौर्णिमा आहे जी भाद्रपदातली पौर्णिमा आहे आणि आपण उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा आहे। कारण उद्या परवापासून आपल्याला लगेच पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष सुरुवात होणार आहे। श्राद्ध पक्षात सुद्धा आपल्याला पितृंना प्रसन्न करण्यासाठी किंवा पौर्णिमेच्या दिवशीच पण आपल्याला पितृंना प्रसन्न करण्यासाठी बरेचसे उपाय मिळत असतात। माझा व्हिडिओ प्रत्येक वेळेला पाहत चला, तुम्हाला भरपूरसे उपाय मी सांगत असते आणि ज्यांना कोणाला हवे असतील त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करत जा। तर उद्याचा दिवस आपल्याला काय करायचं आहे, उद्या आपल्याला आपल्या देव्हाऱ्यासमोर आसन घेऊन एक बसायचं आहे। शिवाय आपल्याला आपल्या माता लक्ष्मीच्या समोर किंवा गणपती बाप्पांच्या समोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। आता सोबत आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल हे सगळं सोबत घ्यायचं आहे। आपल्याला तांबणसुद्धा सोबत घ्यायचं। तांब्याच्या तांब्यात आपल्याला पाणी घ्यायचं आहे जे शुद्ध आणि पिण्याजोगे आपण जे वापरतो तेच पाणी घ्यायचं आहे। आता थोडंसं दूधसुद्धा घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, एक अख्खी सुपारी घ्यायची आहे ज्या सुपारीला कुठेही कीड लागलेली नसेल अशी नवीन दुकानातली सुपारी आणून घ्या। आपल्या देव्हाऱ्यात ठेवलेली आपण वापरलेली सुपारी घेऊ नका। एक सुपारी घ्यायची आहे। शिवाय एक खाऊचं पान ज्याला आपण नागवेलीचं पान म्हणतो ते पान घ्यायचं आहे आणि 5 बोटांमध्ये राहतील इतके तांदूळ घ्यायचे आहेत जे अखंड असतील, म्हणजे ज्यांना अक्षता आपण म्हणतो। हळदी कुंकू आणि फुलंसुद्धा घ्यायची आहेत। आता तामणात आपल्याला सगळ्यात पहिली सुपारी ठेवायची आहे। सुपारीवर सगळ्यात पहिले दुधाचा अभिषेक करायचा आहे जो 7 किंवा 11 वेळेला तुम्ही करू शकता। त्यानंतर पाण्याचा अभिषेक करायचा आहे 11 वेळेला। अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे, कारण ह्या 10 दिवसात गणपती बाप्पा आपल्या पृथ्वी तळावर सूक्ष्म रूपात वास करत असतात असं म्हटलं जातं। आता ही सुपारी व्यवस्थित पुसून घ्या आणि आपल्या देवांच्या समोर म्हणजे देवीच्या समोर, आपल्या माता लक्ष्मीच्या किंवा गणपती बाप्पांच्या समोर किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर पान तुम्हाला ठेवायचं आहे। पानावर थोडेसे तांदूळ ठेवायचे ज्याला आपण अक्षता म्हणतो। त्यानंतर त्याच्यावर सुपारी ठेवायची आहे जी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू, धूपदीप दाखवून घ्यायचं आहे। एखादं पिवळ्या रंगाचं फूल ठेवलं तरीही चालेल आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर सेवा करायची। सेवा कुठली करायची आहे, तर आपल्याला श्री सुक्ताची त्याच्यावर सेवा करायची आहे। शिवाय जर का तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र येत असेल तर त्याची सुद्धा सेवा करायची आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आपण केलेला आहे जो पानांचा आणि सुपारीचा ते तसंच ठेवायचं आहे पूर्ण दिवस किंवा पूर्ण रात्र। आणि दुसऱ्या दिवशी ही सुपारी उचलायची आहे आणि ही सुपारी आपल्याकडे असलेल्या लाल किंवा पिवळ्या कपड्याने व्यवस्थित बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर जिथे आपण कुठे आपल्या तिजोरीत पैसे ठेवत असतो तिथे ही सुपारी व्यवस्थित पोटली बांधून ठेवायची आहे। आता ही सुपारी अभिमंत्रित झालेली आहे जिच्यात माता लक्ष्मी स्थिर ठेवण्याची क्षमता आलेली आहे, म्हणजे पावर आलेली आहे आणि त्यामुळे ही सुपारी आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायची आहे। तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।